नमस्कार. कुक विथ वंदना दाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ही खास आगळी वेगळी रेसिपी तयार करणार आहोत, जी की थंडीसाठी खास विशेष आहे. बाजरीचे डोसे. बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की बाजरी उच्च फायबरमुळे पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रणित राहते, वजन कमी करण्यास मदत करते, ग्लुटेन मुक्त असल्यामुळे सेलिॲक रुग्णांसाठी उत्तम, अति अँटीऑक्सिडंट व खनिजे असल्याने ही बाजरी खाण्यास थंडीसाठी उपयुक्त आहे. चला तर आता साहित्य बघूया. इथे मी पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, 1 वाटी बाजरी घेतलेली आहे, अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि पाव वाटी नाचणी घेतलेली आहे. हे बघा स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. त्यानंतर सर्व जिन्नस मी एकत्र केलेले आहे. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. आता हे स्वच्छ 3-4 पाण्याने एकदम धुवून घ्यायचे आहे. सगळं पाणी काढून टाकायचं आहे. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, तंतुमय पदार्थ असते, जे पचनक्रिया सुरळीत ठेवते, बद्धकोष्ठता टाळते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते व रक्तातील साखरेचे प्रमाण पण कमी करते, ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते. आता हे धुवून झालेलं आहे. मी हे रात्रभर भिजवून ठेवलेलं होतं. हे बघा, दुसऱ्या दिवशी बघितलेलं आहे. तर हे चांगलं आपलं भिजलेलं आहे. महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे मिक्सरमध्ये दुसऱ्या दिवशी मी सकाळी वाटून घेत आहे. पटकन वाटलं जातं आणि खूप फायबर असल्यामुळे हे पचनासाठी खूप उपयुक्त रेसिपी आहे. हे बघा, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आणि यामध्ये नाचणी पण आहे. बाजरीमध्ये व नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात, जे की आपल्याला खूप हाडांसाठी गरजेचे असतात. आता हे वाटून झालेलं आहे, ते मी काढून घेणार आहे भांड्यामध्ये. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर थोडंसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता मी हे पातेल्यामध्ये काढून घेत आहे. ज्या लोकांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी बाजरी एक उत्तम सुरक्षित पर्याय आहे. आता झाकण ठेवून पुन्हा मी रात्रभर हे पीठ भिजवून देणार आहे. अगदी इडलीच्या पिठासारखं, डोश्याच्या पिठासारखं फर्मेंटेट करायचं आहे. तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी मी ह्याचे डोसे तयार करून घेत आहे. तुम्हाला जेवढ्या साईजचे हवे असतील तेवढ्या साईजचे तुम्ही घालून घेऊ शकता. आता हे पीठ रात्रभर भिजवणं, महत्त्वाची टीप म्हणजे रात्रभर भिजवणं महत्त्वाचं आहे, म्हणजेच ते चांगलं फुगतं. आता हे बघा, तुम्हाला जर कुरकुरीत हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी घालून पीठ पातळ करू शकता. ह्याचा उत्तप्पा सुद्धा होऊ शकतो. यावर जर तुम्ही भाज्या वगैरे घातल्या आणि थोडंसं जाडसर तव्यावरती घालून घेतलं आणि भाज्या घालून बटर लावून किंवा तेल, तूप लावून भाजून घेतलं तर अतिशय उत्तम आणि पौष्टिक नाश्त्यासाठी ही रेसिपी आहे. आता दुसरं मी दाखवते. अगदी पातळ घालून दाखवते. एकदम अशी चांगली जाळी पडते. यात थोडंसं मी पाणी मिक्स केलंय, त्याचं दाखवते. हे बघा कशी जाळी पडतीये, दिसते का? आणि अतिशय कुरकुरीत आणि हेल्दी रेसिपी आहे. यावर जर तुम्ही लसणाची चटणी लावून घेतली तर अजून बाकीची तुम्हाला वेगळी चटणी घ्यायची काही गरज पडणार नाही. इतकं हे सुटसुटीत आणि टेस्टी आहे. प्रथिने आणि खनिजांचा चांगला स्रोत बाजरीमध्ये आहे आणि बाजरी रोगप्रतिकार शक्ती वाढवते व बाजरीमध्ये असलेले पोषक तत्व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. यातील प्रथिने आणि कार्बोदके
शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात, स्नायूंची कार्याची मदत करतात. हे बघा, जाळी सुटलेली आहे आणि आता हा आपण उलटून घ्यायचा आहे. दोन्ही साइडने चांगला भाजून घ्यायचा आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. एकदम अशी छान अशी सुरेख जाळी पडलेली आहे. उलटून घ्यायचं आहे. फक्त भाजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडक्यात बाजरी हे एक पौष्टिक सुपरफूड आहे, जे तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. आणि अजून कुठेही तुम्ही बघितली नसेल अशी ही रेसिपी आहे, एकदम नवीन. आणि चला पटकन, अजूनही कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला, कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.